हॅलो हॅलो. हॅलो साहेब. हा बोला. साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेनेकडून घेताना. होय तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री होय. पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली. राणा पाटलाचं पोरग शिवसेनेचे बी फॉर्म आणून देते साहेब. लाज वाटते आम्हाला, लाज. हे बरोबर. दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं. नाही, मलाही माहिती आहे तो विषय. नाही नाही साहेब, मला तुम्ही काय- संपर्क नाही, प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत. नाही, नाही, निर्णय ऐका, घ्या अख्ख्या तुम्हाला. धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय. धाराशिव मध्ये तुकाराम हा. शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो. अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला. नाही, नाही, आणि विधान कळम मध्ये 2-3 बघा. दिलेत. साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील. विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली. आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळा आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला. साहेब दुर्दैव, कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब. बघा, अजित पिंगळे तिथे होते, लक्षात ठेवा. अजित पिंगळेकडे कुठली जबाबदारीच नाही हो. अजित पिंगळे राणा पाटलांचा माणूस आहे. विधान नाही, आता ते तुम्ही म्हणून 26 तारखेला येतात प्रताप सरनाईक साहेब, त्यांच्या समोर तुम्हाला बोलवतो, आपण नाही आमचं काय मत आहे साहेब, तुम्ही सगळे ऐका. आता मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. इटकूर गटामधून पिंटू नगडेला आपला बी फॉर्म गेलाय. तिथून त्यांनी लगेच दुसरा बीजेपीचा फॉर्म भरला, रामराजे जाधव नावाचा. म्हणजे मला काय म्हणायचंय, मग तिथं 2 फॉर्म द्यायला काय अडचण आहे तुम्हाला शिवसेनेचे? आपले फॉर्म राणा पाटलाच्या पोराच्या हातात जातात का ह्यासाठी साहेब? नाही, तसे नाही गेलेले ते. आपला अजित पिंगळे. साहेब आम्ही तुम्हाला जीव तोडून बोललो, सावंत साहेबांच्या हातात सूत्र दिली तर किमान होतं. बरं, सावंत साहेबांची तुम्हाला रात्री काय गोष्टी बोललो साहेब. माझ्या बाबतीत मी काय सावंत साहेबांचा कार्यकर्ता नाही किंवा त्यांच्या आर्थिक लाभाचा मी ही नाही, किंवा मी त्यांच्याकडून 10 रुपयाचं काम घेतलं असं आहे बघ ना. मी मूळ शिवसेनेचा श्रीकांत साहेबांचा, शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे. ऐका ना, अजित पिंगळे विधानसभेचा उमेदवार होता, त्याच्या अधिपत्याखाली तिथलं झालेलं आहे विधानसभा असल्यामुळे. नाही उमेदवार होता म्हणजे काही विरोधी पक्षाचा नेता साहेब, पडलेला उमेदवार तो. त्याने 4 निवडणुका लढवल्या, 4 निवडणुकांमध्ये 4 मुंड्या चीज झालेला माणूस आहे. त्याच्या हातात तुम्ही सूत्र दिली आणि त्यानं राणा पाटलाच्या हातात दिली, तो प्युअर राणा पाटलाचा माणूस आहे. आमचं एकच म्हणणं आहे, सावंत साहेबांसोबत आमचं सौख्य काय, कारण ते असतील तर पक्ष वाढतो. हे तुम्हाला माहिती आहे ना. पण हे जरा बोला तिथे. नाही साहेब, तुम्ही काल फॉर्म द्यायचेच नव्हते. संपर्क प्रमुख तुम्ही तरुण पालकमंत्री नव्हतेच. ऐका, अजित पिंगळे विधानसभेचा तिथला उमेदवार होता. अजित पिंगळे त्याच्याकडे होती सर्व, असा विषय होता साहेब. काय आता करायचं मला सांगा. अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपले ऐका किती फॉर्म आहेत. अजित पिंगे हा मी तुम्हाला 10 वेळेस सांगतोय राणा पाटलाचा माणूस आहे. मग जर अजित पिंगेला निवडणुकीला विधानसभेचं तिकीट भेटलंय शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून, तर किमान इथं अर्ध्या तरी जागा द्यायला पाहिजे ना. मग हो, द्यायला पाहिजे, मलाही समजतंय ना. पण काही गोष्टी ठरल्यात विधानसभा. साहेब मी पण युवासेना राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, पण अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आमच्या. कार्यकर्ते ढसा रडायला लागले साहेब. हो, मला जीव जाळला. आम्ही लोक गद्दार म्हणून अंगावर येतो, लोकांच्या अंगावर जाऊन आम्ही कामं केली सुरुवातीपासून. जर अशा निवडणुकीच्या वेळेस जर आमची वातावरण होत असेल तर साहेब, पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही, हुकुमशाही चालू झाली. आणि हुकुमशाही राणा पाटलाच्या मेसेज गेला, राणा पाटलाच्या बळाला तुम्ही बळी पडला साहेब. नाही, मी नाही, माझा विषय नाही. मी विधानसभा त्यांच्याकडे होत्या त्या पद्धतीने काम झालेलं लक्षात. साहेब दिवसभर तुमच्या बैठक आमच्या सोबत झाल्या, रात्री राणा पाटला सोबत बैठक झाली, तिथून सगळे फॉर्म त्याच्याकडे दिले. नाही, ऐका 2 मिनिटं समजून घे थोडं. युती म्हणून मिटिंग झाली, लक्षात ठेवा. आणि युती म्हणून तिथे माझ्या ज्ञानराज चौगुले होता. मध्ये ना खूपसाचं काय कारण आहे बघा, ऐका, उपनेता तो आहे पक्षाचा, उपनेत्याच्या अधिपत्याखाली ते सर्व होते. बरं साहेब, आम्ही काय सांगतोय तुम्हाला, तानाजी सावंत साहेबांचं आमचं सौख्य काय. तानाजी सावंत साहेब असतील तर पक्ष महत्वाचा आहे, तर तानाजी सावंत साहेब इथं लागतील. नाहीतर हे आमदार खासदार आणि राणा पाटील आपल्याला गिळून टाकतील. पक्ष म्हणून कसा वाढवायचा साहेब मला सांगा. भाजपचे लोक त्यांचं काम करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्यांचं काम करतात, त्यांना नेतेत. इथं युबीटी मध्ये खासदार आमदार त्यांचं काम करतायत. ऐका, विधानसभा मतदारसंघ बैठका झाल्या आणि युती म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही बसलो होतो. आम्ही नाकारत नाही ना, बसलो. साहेब ऐका, मल्हार पाटील राणा पाटलाचा पोरगा त्या अजित पिंगेला घेऊन सोलापूरहून मुंबईला गेला. पालकमंत्र्यांसोबत तुमची बैठक झाली, साहेबांना तुम्ही बोललात, मिटिंग झाली. अहो तुम्ही इथल्या जिल्हा प्रमुखाला विचारलं नाही, कुठल्या तालुका प्रमुखाला विचारलं नाही. माझ्यासारखा राष्ट्रीय कार्यकारी सदस्य युवासेनेचा जाऊ द्या, लहान 26 तारखेला तुम्ही या. काय करायचं साहेब येऊन? फॉर्मच नाहीत ना, आमची युतीच नाही. ऐका, भाजप सोबत आपलं भाजपनं आपला पूर्ण कार्यक्रम केलाय. आम्ही तुम्हाला सावंत साहेब त्या चौगुले साहेबांना फोन करून बोलले होते, असं करू नका. सगळ्यांना बोलले. बरं आमचं काय गरज सावंत साहेब, आज पक्षाची आपली गरज आहे सावंत साहेब. बरं विषय काय, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्हाला सावंत साहेबांचा स्वार्थ काहीच नाही. पण ती तसा निबर खोटा माणूस इथं असेल तरच पक्ष वाढेल. नाहीतर आमच्यासारख्या लहान सहान कार्यकर्त्यांना साहेब कुणी नाही तर तारणार नाही. पक्ष मेल्यात जमाय आणि आज आपल्या पक्षाची वाताहत झाल्यात जमाय. 26 तारखेला पालकमंत्र्यांसोबत बैठक करण्यात काय अर्थ आहे? मी बघा,
या असा माझा आग्रह नाही, तुम्हाला मी सांगितलं वरिष्ठ साहेब तुम्ही जे काय आहेत, करा, तुम्ही डिक्लेअर हा. करा ही झालेली काय? युती आमचा भाजपनं आज गेम केला, जसा धाराशिव नगर परिषदेमध्ये राणा पाटलांनी गेम केला तसा आमचा शिवसेनेचा इथं गेम केलेला आहे. तर विषय ही युती होईल नाही होईल हा आज पण आणखी युतीवर आमचं शिक्कामोर्तब नाही. तुम्ही एखादी पत्रकार परिषद घ्या आणि डिक्लेअर करा की आमची आणखी एकही युती झालेली नाही किंवा युतीवर आमचं शिक्कामोर्तबच नाही असं सांगा, आमचा राणा पाटलांनी गेम केलाय. तुम्ही डिक्लेअर बोलतो. करा. आपले अपक्ष फॉर्म भरलेले साहेब, शिवसेना पुरस्कृत आघाडी म्हणून शिंदे साहेबाचा तुमचा आम्ही फोटो लावून आम्ही लढू, इथं सावंत साहेबाचा फोटो लावून लढू. पालकमंत्र्यांशी मी बोलतो आणि मी तुम्हाला बोलल्यानंतर सांगतो. साहेब प्लीज डिक्लेअर करा तुम्ही काहीतरी, प्लीज. नाहीतर शिवसैनिक मरल साहेब, पुन्हा परत आमच्यावर अपेक्षा ठेवू नका. आम्ही राजकारण सोडू, शिवसैनिक म्हणून काम करू, पण इथून पुढे कुठल्या पदावर काम